नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बेसन पोळी तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे. आता या बाउलमध्ये एक बारीक कट केलेला कांदा, छोटंसं टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून, कोथिंबीर, अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पाव चमचा हळद, 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा ओवा मी हातावर क्रश करून टाकत आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेऊया. आणि आता ह्याच्यामध्येच मी आता बेसन पीठ टाकून घेणार आहे. मी एकदम साधी सिंपल बेसन पोळी तयार करते. आता बेसन पीठ टाकून आपण हे सर्व मिसळून घेऊया किंवा मिक्स करून घेऊया आणि थोडे थोडे पाणी टाकून हे बॅटर तयार करून घेणार आहोत. इडलीच्या पिठासारखं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. आपला तवा गरम झाला की मी तव्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेणार आहे आणि हे तेल मी सर्व तव्यावर व्यवस्थित असं पसरवून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तयार केलेलं आपलं बेसन पिठाचं बॅटर टाकून चमच्यानीच मी ही पोळी पसरवून घेणार आहे. आपण कांदा टाकलेला आहे त्याच्यामुळे आपण जास्त पातळ ही पोळी करू शकत नाही. आपली पोळी पसरून झाली की मी कढईने तेल टाकणार आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आणि आता बेसन पिठाच्या पोळीच्या कडेच्या कडा मी मोकळ्या करून घेते आणि त्यानंतर मी ही पोळी पलटी मारून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता किती खरपूस अशी आपली पोळी भाजली गेलेली आहे. आता मी पुन्हा कढईने तेल सोडून घेणार आहे आणि अशीच खालची बाजू देखील खरपूस अशी भाजून घेणार आहे. घरात जर भाजी नसेल आणि काही पर्याय नसेल तर आपल्या मुलांसाठी छान अशी आपण ही बेसन पिठाची पोळी करू शकतो. दोन्ही बाजूने छान अशी खरपूस भाजून झाली की मी ही पोळी काढून घेणार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपली बेसन पोळी तयार झाली आहे.